नमस्ते. आज आपण रात्रीच्या जेवणासाठी खानदेशी खिचडी बनवणार आहोत. ही नेहमीच्या खिचडीपेक्षा थोडी वेगळी असते, तर बनवायला खूप सोपी आणि चवीला खूप छान लागते. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर लागणारं साहित्य इथे एका वाडग्यामध्ये आपण एक पेला भरून वाडा कोलम घेतलेला आहे. हा जुना वाडा कोलम आहे. यामध्ये अर्धा पेला आपल्याला तूर डाळ घ्यायची आहे. हे प्रमाण 6 लोकांसाठी आहे. लोक कमी असतील घरी तर थोडं प्रमाण कमी घ्या. धान्य 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. शक्यतो तांदूळ जुना घ्यायचा, कारण नवीन तांदूळ जो दिसायला शुभ्र असतो त्या तांदळाने चिकटपणा तर येतोच भाताला आणि सर्दी बऱ्याच वेळेला होते. 2 वेळा स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्यायचं. भिजत ठेवायचं नाही आहे अजिबात तांदूळ आणि डाळ. आता पटकन आपण फोडणीची तयारी करून घेऊया. यासाठी थेट कुकरमध्ये आपण करणार आहोत. 2 चमचे तेल घ्यायचं आहे. थोडंसं तेल जास्त लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुपामध्येही तुम्ही ही खिचडी बनवू शकता. तर 1 चमचा मोहरी घालायची आहे. यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. अर्धा चमचा हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, नंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं ह्याचा ठेचा बनवून ठेवायचा आहे आणि तो पण घालायचा आहे फोडणीमध्ये. 2 हिरव्या मिरच्या, तिखट किती खाता त्याप्रमाणे कमी जास्त करा प्रमाण. ठेचा घालायचा आहे इथे. यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांद्याने खूप छान खिचडीला चव येते, त्यामुळे थोडं प्रमाण जास्त करा कांद्याचं. 1 मिनिट परतून घ्यायचं कांदा तेलावरती. यावरती आपण 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. तो पण छान असा परतून घ्यायचा आहे. पटकन शिजण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं इथे आपल्याला. नंतर आपण बाकीचे जिन्नस इथे घालूया. तर सर्वात प्रथम आपण इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या आकाराचे ते कापून घातलेले आहेत. यावरती अर्धी वाटी शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. खानदेशी खिचडीमध्ये हमखास घातलेला जिन्नस म्हणजे शेंगदाणे. यावरती अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. आपण सुरुवातीला हिरवी मिरची पण घातली, त्या प्रमाणात आपल्याला मसाला ॲडजस्ट करायचा. इकडे 1 चमचा आपल्याला धणापूड, 1 चमचा आपल्याला जिरं पूड घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. शक्यतो काळा मसाला वापरतात, पण माझ्याकडे नव्हता. तुमच्याकडेही नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला घालू शकतात. अर्धी वाटी आपण ओला नारळाचा किस घातला. आवर्जून घाला, त्याने खूप छान चव येते खिचडीला. आणि हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. 2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर आपण इथे बाजूला तयार ठेवलेले डाळ आणि तांदूळ आहेत स्वच्छ धुवून, ते आपण यामध्ये घालायचे. 1.5 वाटी आपण इथे वापरले, म्हणजे 1 पेला भरून तांदूळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्याला आपण 3 पेले भरून पाणी घालणार आहोत. आता तांदळाला तुम्ही इतर वेळेला किती पाणी घालता त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. 3 पेल्यामध्ये छान शिजतो तो. ते व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. जास्त एकदम चिकट खिचडीसारखी प्रॉपर नाही, दाणे राहिले पाहिजे, तर ती खिचडीला चव छान येते. पूर्ण कुकर थंड झाला की आपल्याला कुकर उघडायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात एकसारखी छान अशी खिचडी शिजलेली आहे. अजिबात खाली कुठेही लागलेली नाही आहे. ह्याचा अर्थ की आपण जो प्रमाण वापरला आहे तो बरोबर आहे. ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं हलक्या हाताने. आणि सर्व करताना इथे ताकाची कढी जी असते त्याच्याबरोबर सर्व करतात. कोकणाच्या साईडला ताकाच्या कढीमध्ये हळद घालतात, पण खानदेशामध्ये अशीच प्लेन देतात आणि पापड देतात सोबत. तुम्ही बनवून बघा. आणि अशाच पद्धतीचे बाकीचेही रेसिपी म्हणजे भातामध्ये प्रकार मी दाखवलेत व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. पालक राईस आहे, फोडणीचा भात आहे. तर आवडली रेसिपी तर सांगा.